हे बघा आज आमचे जोडीदार देवटे यांचा आज शिरूरला बंगल्याचे पूजेचा कार्यक्रम पहा त्याकरता मी आज जात आहे. तर पूजेचा कार्यक्रम 11पासून चालू आहे. तर तो काहीतरी 5-6 वाजेपर्यंत चालूच आहे. आता पूजेला जायचं टायमाला तर 2 वाजून गेले. बघा आता पूजेला निघालो वेळ होता. तर बघा आता म्हटलं थोडी गाडी जरा धुवून घ्यावं कारण उद्या पंढरपूरला जायचे. तर आता बघा इथं जरा थोडी गाडी धुवून घेतली. बघा इथं आणि नगर पण हवे इथे साईलन्स नॉन व्हेज बघा यांनी आपली कायमची आपली ओळखीचे बघा इथं हे गाडी धुतात. यांच्याकडे आज गाडी द्वारा त्यांनी व्यवस्थित अशी गाडी धुवून दिली बघा साफ करून दिली. तर आता हे पूजा करून आणि ते पूजावाले मालकच उद्या माझ्या संग यायचे म्हणतात. मग बघू आता काय त्यांचं नियोजन आहे. त्यांनी गाडी अगदी उत्कृष्ट अशी घेतली बघा त्यांनी कारण ते 5-6 महिने एकाच जागेवर गाडी उभी होती. तर आता एक काम म्हणजे आता आहे सायलेन्सरचं राहिलं पण ते काही तर पार्ट मिळाला त्यामुळे ते आता ठेवलं. बाकीचं आईल बड्डे वगैरे सगळं करून घेतलं सगळी आणि आता हे गाडीचं काम झाले बघा. हे बघा इथं त्यांचं बिल्डिंग आहे बघा. देवटे परिवार वास्तूचे म्हणजे आलेल्या लोकांना कळतं ती विचारतात सारखं बरोबर 2-4 वेळा मला बोलायला इथं फिरत येते इथं पुढे येत नाही लोक तिथूनच गेटच्या आतमध्ये हां तेच पलीकडे आहे तिथं. नाही पण इथं लावायचा देवटे परिवार वास्तूचे जा रे बनवून आण जा. तर इथं बघा ही वास्तू आहे बघा त्यांच्या असते ह्या वास्तूचं आज पूजन आहे बघा आणि त्या कार्यक्रमासाठी आम्ही आलेलो अगदी भव्य अशी बिल्डिंगचं काम आहे बघा. इथं त्यांची संपूर्ण इथं जेवणाची याच्याची व्यवस्था केली बघा. असे सुंदर असे आरती गाडी चालू आहे बघा आता. आज पूजेचा कार्यक्रम बघा. गणपतीचं मंदिर केले बघा. बघा इथं
पार्किंगची व्यवस्था आहे आणि हे गेट आहे संपूर्ण हे सेन्सरवरचं गेट आहे बघा. ऑटोमॅटिक उघडतं बसतं सगळं सेन्सरवरचं असं या पद्धतीचं आता इथून बघा असं वरती जाण्याचा मार्ग आहे बघा. हे वरती जायचे तर बघा जायचं कसं कोंड्या वगैरे ठेवल्यात व्यवस्थित हे असं हे बघा काम केलं बघायचं बघा कुंडे बिंडे संपूर्ण व्यवस्थित वरती जाण्याचा मार्ग आहे. हा दुसरा टेरेसवर जाण्याचा मार्ग आहे बघा. टेरेस तिसरा मजला जिना संपूर्ण एक साईडला बोर्ड ग्राउंडवर बघा. सुंदर असं सुंदर असं गार्डन बनवलेले हे बघा. शिरूरपासून 1.5 किलोमीटर अंतरावर गोरेगाव रोडला आहे. सुंदरशी सृष्टी असं या जागेचं नाव आहे बघा. संपूर्ण इथं सुंदर सृष्टी इथं तयार होती बघा. इथं संपूर्ण मुलांना गार्डन मंदिर वगैरे सगळी व्यवस्था आहे बघा. संपूर्ण इथे जायचं सुंदर सृष्टी बघा. तो तिकडं गोलेगाव रोड हे बघा. इथं नवीन संपूर्ण हे बांधकाम चालू आहे बघा. त्याचा जोडीदार आहे घेताना श्रीकांतनीच घेतली सगळी. अच्छा. पण ती नंतर आम्ही काय गेलो तिकडे 15 गुंठे 3 फुटीला गेलो. ती काय जेवढी जेवढी पाहिजे 15 गुंठ्यात बाजूला खेटून ती आपली सेम असं. हा त्याला खेटूनच दिसतंय की असं पुढचं. हे बघा हे शेत आहेत बघा. हे यांचे संपूर्ण हे प्रॉपर्टी म्हणजे बंगले त्यांचं दुसऱ्या तिकडं दुसरं एक 8 मजली बिल्डिंगचं काम चालू आहे बघा. त्यांचं सुंदर असं त्यांनी इथं बंगला बांधलाय बघा. आज त्या बंगल्यासाठी आज त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं. तर आम्ही आज आलो बापा. फार सुंदर असं आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्याचं नावच सुंदर सृष्टी आहे. त्यामुळं काय नाही तर अण्णा म्हणजे हे या कोण आहेत मुलगी आहे का तुमच्या? ही आमची पुतणी आणि त्यांचे मालक जाव आहेत. माठाचे आहेत का? काय आडनाव म्हणले तुमचं? गेगडे. हा गेगडे पण आमचे पाहुणे आहेत. राहू बरा तुम्ही असा काय नाव म्हणले आपलं? ससाने. कोणतं गाव? बसून कोणतं गाव? यांचं गाव हिंगणी. हिंगणी. नाव ससाने. ससाने. हा नंदकुमार ससाने. म्हणजे अण्णांचे म्हणजे मुलगा आणि सुनबाई. हा अण्णाचे मित्र बरेच मित्र आहेत अण्णा. तुमचं नाव काय म्हणले? माझं नाव ते माझा भाऊची. असं हा दिवटे तुम्ही. हा दिवटे तुम्ही एकच घरातले माणसे. काय नाही बरोबर आहे. हा एसटी सांगितलं त्यांनी. एसटी हा सांगितलं त्यांनी.
म्हणून आहे ना बरं का? सगळे जातात झाड ते सगळे याची झाड आहे काही एखादं झाड सांगता येते हा आहेत ना. कलर अलग अलग आहे. गॅलरी बघा ही आणि मस्त गॅलरी बनवली आहे. लय निसर्गमय वातावरण आहे आणि एकदम हवेशीर आहे. इथं म्हणजे काय वातावरण एक नंबर आहे. हा हे अण्णाचे मुलगा आहे बघा. मुलगा आहे त्यांचा. ते पूजेला बसले. चला जेवण करून जायला यांचा फोटो काढा पहिला इथे बसा आणि यांचा तिघांचा 1 2 3 आमचं फोटो काय नसतं. दाजी इकडे या. दाजी इथे बसा. नाही जाईल का काय आणि आमचं चव्हाणचा हा आमचे मेवणे हा पळवायचे. हे मेवणी पावले कळमकर. कळमकर आहे त्यांचा घाटायचा ते मोठी माणसं आहेत कळमकर. त्यांचे ते कळमकर आमदार होते कोण ते. हा हा ते हे जोडीदार ससानी सासानी. आता त्यांचे सोनबाई हा ते वर भेटले ते. हा भेटले ते. हा यांचा मुलगा सून आणि हे बंधू हे बंधू ते सांगते देवते. दर असा पूजेचा कार्यक्रम झाला बघा. कार्यक्रम सगळं आटोपल्यानंतर आता मी टाईम झाला. आता पाऊस एक फुटलेला आहे आणि घरी जायचे वाट पाहते. फोन आला होता तर आता जायचे. तर पण कार्यक्रम समजा झाला तर ते अण्णांना आम्ही आता पंढरपूरला जाणार आहे बरोबर. ठीक आहे धन्यवाद. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नंतर मी आपणाला पंढरपूरचे व्हिडिओ धन्यवाद.